अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेनची काही आप पुरू नाही चैतन्या जैसा. परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदयधवलाहासं विठ्ठलं चिंतयामि. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगनानां यदुकूल चोरम. श्रीराधिकायां हृदयस्य चोरम चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये. चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये. मस्तक हे पायावरी यावरी करी संतांच्या. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक आणि ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील 13व्या क्रमांकावर विवेचन करताना ज्ञानोबा म्हणतात, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेनेची नाही आप पुरू नाही चैतन्या जैसा. या श्लोकाद्वारा भगवान परमात्मा भक्ताची अंतरंग लक्षणं सांगत आहेत. 12व्या अध्यायाच्या या 13व्या श्लोकापासून तर 20व्या श्लोकापर्यंत भगवान परमात्म्यांनी भक्ताचं अंतरंग लक्षणं सांगितलेली आहेत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्तानं ही सेवा आहे आपणा सर्वांना माहीतच आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जन्माष्टमी निमित्तानं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माष्टमी निमित्तानं ही प्रवचनरूपी सेवा माझ्यावर पितृवत प्रेम करणारे श्री गुरु बाळासाहेब महाराज चोपदार यांच्या माध्यमातून आली. आणि समस्त ग्रामस्थ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आदिकरून मानकरी फडकरी यांच्या उपस्थितीत सर्वांच्या आपल्या सहकार्यकाने उपस्थितीमध्ये हा अनेक वर्षापासून जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. आणि याही वर्षी तो संपन्न होत आहे. संपन्न होत असताना मी माझं परम भाग्य समजतो की माझ्या आजोबा वैकुंठवासी बाळकृष्ण शंकर बांगर, वैकुंठवासी नारायण शंकर बांगर हे आज त्यांना खूप आनंद वाटत असेल की माझा नातू ज्ञानोबारांच्या समोर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत आहे. समस्त बांगर परिवाराचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम. वानवडीकर असतील, आमचे गव्हाणे दादा येतील आता. या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. सेवके सांगितले करावे ते काम, ते ते हुतूपणे कामाने. या न्यायाने ही प्रवचनाची सेवा मी आज संपन्न करत आहे. बालक बापाची या ताटीरी गे आणि बापा तेच जेवू लागे की संतोष लेणी वेगी मुखची ओढवी. तैसा मी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती. तरी तुम्ही तोशी जे ऐशी जाती प्रेमाची या.
तुमच्या माझ्यावर असणारं हे जे प्रेम आहे आणि या प्रेमाचं स्वरूप म्हणजे ही प्रवचनाची सेवा आहे. मला ज्यावेळेस महाराजांनी फोन केला त्यावेळेस मला फोन ठेवल्याबरोबर रडूच आलं, आनंदाचे अश्रूच आले की माझ्या माऊलीच्या समोर आज ही प्रवचनाची सेवा माझ्या माध्यमातून घडत आहे. माझं परम भाग्य आहे. असो, जास्त परिहारामध्ये वेळ न घेता माऊली ज्ञानोबारायची सेवा करत असताना 12व्या अध्यायामध्ये हा श्लोक, या श्लोकाद्वारा भगवान परमात्मा म्हणतायत की अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. जे संत महात्मे आहेत हे संत महात्मे कुणाच्याही बाबतीत द्वेषरहित राहतात. ते कुणाचाही द्वेष करत नाही. मग माणसांचा द्वेष करत नाही. या चराचरामध्ये असणाऱ्या भूत आहेत, प्राणी आहेत, यांच्यावर सुद्धा ते अद्वेष्टा राहतात, म्हणजे द्वेषरहित राहतात. कुणाचाही ते द्वेष करत नाहीत. अद्वेष्टा सर्व भूतानां कसे राहतात? मैत्री रूपाने राहतात, करुणा रूपाने राहतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये ते जगत असताना निर्ममो निरहंकार, म्हणजे ममत्वरहित जीवनामध्ये निरहंकारी जीवन जगत असताना ते कसे करतात? तर सुखदुःख समान, सुखदुःखाची त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये कधी बाधा होत नाही. आनंद झाला तरी त्यांना आनंदाचं काही वाटत नाही, दुःख झालं तरी पण त्यांना दुःखाचं काहीच वाटत नाही. जे सर्व भूतांच्या ठाई म्हटले, द्वेषाचे नेण्याची नाही. द्वेष ते कुणाचाच करत नाही. मग तुम्ही सर्व प्रवचन ऐकणारी मंडळी आहात, कोणाचा द्वेष करत नाहीत. मग प्राणी मात्राचा नाही, माणसांचा नाही. तुकोबारांच्या जीवनामधला प्रसंग असा आहे की तुकोबाराय ज्ञानोबारायांचं दर्शन करायला आलेले असताना दर्शन करून आजान वृक्षाचं दर्शन करत आहेत आणि तिथं आपण जे फुटाणे टाकतो ते फुटाणे वेचताना चिमण्या तिथं आहेत आणि त्या चिमण्या ते दाणे टिपणार. पण तुकोबाराय तिथं दर्शनाला आजान वृक्षाचं दर्शन करायला जात आहेत. त्या चिमण्या भुरकून उडाल्याबरोबर तुकोबारांच्या मनामध्ये एक खेद निर्माण झाला की कशामुळं चिमण्या उडाल्या असतील. माझ्या अंतःकरणामध्ये तर यांच्याबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, मग ह्याबरोबर का मला घाबरल्या? तुकोबारायांनी असं काही केलं की भगवंताचं नामचिंतन करत राहिले. एवढे नामचिंतन करत राहिले की परिणाम ज्यावेळेस भंडारा भामचंद्रा डोंगरावर तुकोबाराय भजनासाठी जायचे त्यावेळेस एक अभंग तुकोबारांनी गायलेला आहे. तो अभंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. म्हणजे त्यांच्या भजनामध्ये पशुपक्षी व्याघ्रसुद्धा काय करायला लागलेले आहेत? त्या भजनामध्ये आनंद स्वरूपामध्ये एकत्रित राहत आहेत. एवढा अंतःकरणामधला द्वेष काही जो होता तो तुकोबारांच्या माध्यमातून नष्ट झालेला आहे. पण हे कशामुळं? भगवंताचं नामचिंतन केल्याचा परिणाम अंतःकरणातला द्वेष मत्सर निघून गेलेला आहे. मग हे झालं प्राणीमात्रांबद्दल. मग माणसांच्याबद्दल आहे का? माणसांच्याबद्दल सुद्धा द्वेष नाही, माणसांबद्दल द्वेष नाही. कारण तुम्हाला सांगून जातो, महाभारतातला प्रसंग आहे, प्रसंग तुम्हाला ऐकण्यातला आहे. ज्यावेळेस कौरव पांडव यांच्या युद्धाची तयारी झाली, कारण ज्यावेळेस भीष्माचार्य आपले कृष्ण भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी कुठे गेला? हस्तिनापुरामध्ये गेला. हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर दुर्योधनाला शिष्टाई करत असताना भगवान परमात्म्याने सांगावं की तुम्ही काय करा, पांडव तुमचे भाऊच आहेत, त्यांचं अर्ध राज्य तुम्ही त्यांना परत करा. तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी वनवासही भोगलेला आहे. आता तुम्ही काय करा, त्यांना अर्ध राज्य त्यांचं परत नीतीने देऊन टाका.
दुर्योधन म्हणतो की मी त्यांना देणार नाही. भगवान परमात्मा म्हणतो अर्ध राज्य नका देऊ, 5 भाऊ आहेत, 5 गावं द्या. दुर्योधन म्हणतो की मी हे केशवा विना युद्धेन केशवा, म्हणजे मी सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी मातीसुद्धा मी पांडवांना देणार नाही. विना युद्धेन केशवा, हे युद्धाशिवाय देणार नाही. युद्ध अटळ झालं, युद्ध ठरलं. मग शिष्टाई करण्यासाठी गेलेला भगवान परमात्मा रिटर्न आलेला आहे. येत असताना अगोदर भगवान परमात्म्याला दुर्योधन म्हणतो की देवा तुम्ही माझे भाऊच आहात, आत्ते भाऊच आहात, तर तुम्ही काय करा, आता दुपारची वेळ झालेली आहे तर आता जेवण करा. भगवान परमात्मा म्हणतो मी जेवणार नाही. म्हणे का जेवणार नाही? आम्ही पांडवांचा द्वेष करतो म्हणून का? पांडव आमचे भाऊ आहेत, आमचा द्वेष भाऊबंदकी ही भांडण होतच असतं, पण आम्ही परत एकत्रित येऊ. पण तुम्ही सोयरे आहात, तुम्ही भांडण कर, तुम्ही आमच्या भांडणामध्ये कशाला आवश्यक आहे, तुम्ही जेवण करा. ते म्हणते नाही, मम प्राणाही पांडवा, माझे प्राण पांडव आहेत, त्याच्यामुळे मी तुमच्याजवळ खाणार नाही. भगवान परमात्मा जेवले नाही. त्याच्यानंतर दुर्योधन भगवान परमात्म्याजवळ गेला आणि युद्धासाठी, तुम्हाला प्रसंग माहीत आहे की युद्धासाठी शस्त्रसामुग्री सैनिकाची आवश्यकता असते. मग भगवान परमात्म्याने सांगावं, दुर्योधनाने सांगावं की मला सैन्याची गरज आहे. भगवान परमात्म्याने सांगावं, अर्जुनाने तिथंच उपस्थित आहे. अर्जुन म्हणतो की भगवान परमात्मा म्हणतो मी एका बाजूला राहीन, त्या ठिकाणी युद्ध चालू असताना शस्त्र हातात धरणार नाही, मात्र युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. आणि मग दुर्योधन करतो का तिथं आपल्याला काही जेवायला जायचं नाही आहे, ते युद्ध आहे, युद्धभूमीवर हा गप्पा गोष्टी करेल तर कसं चालेल, म्हणून त्यांनी ते सैनिक स्वीकारलं दुर्योधनाने. आणि भगवान परमात्मा त्या बाजूला राहिलेले आहेत. मग आता हे युद्ध होणार. युद्ध होण्याच्या अगोदर आपल्या शरीरावर शस्त्राने अस्त्राने कुठलाच आघात होऊ नये म्हणून काय करावं, तर आपलं शरीर वज्रदेही व्हावं म्हणून ही दुर्योधनाने मनात इच्छा केली. नारद महर्षींना विचारावं की नारद महर्षी मला वज्रदेही व्हायचं आहे, मला उपाय सांगा. आता नारद महर्षींनी सांगितलं की तुला हा उपाय कोण सांगेल? पांडवांचा जो ज्येष्ठ बंधू आहे धर्मराजा तुम्हाला उपाय सांगून जाईल. आता तुम्ही मला सांगा, आपल्या जमिनीची जर केस चालू असेल, आपल्या घरी भावाभावाची भांडण आणि त्या प्रॉपर्टीवरून जर केस चालू असेल आणि तुमचाच भाऊ त्या कोर्टामध्ये जर लढण्यासाठी एखादा चांगल्या वकिलाचा पत्ता मागायला आला तर तुम्ही पत्ता सांगाल का? आपण पत्ता सांगणार नाही. आता युद्ध आहे, तिथं आपलं राज्य आपल्याला कमवायचं आहे, मिळवायचं आहे. जे दृष्टबुद्धीने स्वीकारलेलं राज्य आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे. अशा वेळेस दुर्योधन धर्मराजाजवळ जातो आणि म्हणतोय की मला वज्रदेही व्हायचं आहे, म्हणजे मला तुमच्यासोबत जे युद्ध करायचं आहे त्या युद्धामध्ये मला शस्त्राचा अस्त्राचा आघात होऊ नये म्हणून मला उपाय सांगा. आता तो धर्मराजा हा संत वृत्तीचा आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये अद्वेष आहे, म्हणून कुणाचाही द्वेष अंतःकरणामध्ये नसल्यामुळे त्या धर्मराजाने त्या दुर्योधनाला सांगून टाकलं का जा, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये एवढी पावर आहे, पवित्रता पतिव्रतेचं पावर आहे की तिने जर तुला नखशिकांत पाहिलं ना तर तू काय होईल, वज्रदेही होशील. आणि मग दुर्योधनालाही माहीत होतं की धर्मराजा खोटं बोलणार नाही. तुम्हाला प्रसंग माहीतच आहे अजून एक की नरोवा कुंजरवा अश्वत्थामा हताहा, अश्वत्थामा असं मेला हे कोणाला विचारलं? खरं करण्यासाठी धर्मराजाला विचारलं, पण धर्मराजा म्हणतो नरोवा कुंजरोवा हे म्हणायच्या अगोदरच ढोल ताशे वाजवले गेले. तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे धर्मराजा कधीच खोटा बोलणार नाही हे दुर्योधनालाही माहिती होतं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच आहे की जे संत हृदय आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये इतरांबद्दल असूया आहे, दुसऱ्याबद्दल द्वेष नाही, असे संत आहेत. आणि
धर्मराजा हे संत हृदयाचे असल्यामुळे दुर्योधन त्यांना विचारतो. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त की संत जे आहेत ते कुणाचाही द्वेष मत्सर करत नाही. मग हे झालं अद्वेष्टा. मग सर्व भूताना सर्वांच्या ठिकाणी ते द्वेषरहित राहतात. मग मैत्री रूपाने राहतात. सर्वांच्या ठिकाणी मैत्री रूपाने राहतात. ते जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोले वाचा म्हटलंय. वाचेने अशुभ बोलत नाही. सर्वांच्या ठिकाणी मैत्री रूपाने राहतात. करुण रूपाने राहतात. करुणाभाव तुमच्या आमच्याबद्दल संतांच्या अंतःकरणामध्ये करुणाभाव आहे म्हणूनच आपण आज आहोत इथं, लक्षात घ्या. कारण संत महात्म्यांनी तुम्हाला आपल्याला सर्वांना जाग केलेलं आहे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, किंवा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. कारण आपण झोपलेलो आहोत ते देवालाही जवळ आणतात आणि आपल्यालाही जवळ आणतात. संत मध्यस्थाची भूमिका बजावत आपल्याला काय करतात, देवाची भक्ती करण्यासाठी जाग करतात. जाग करतात का नाही? आम्हाला देवाचं नामचिंतन करावं अशी इच्छा नाही, कोणालाच इच्छा नाही. कोणाला इच्छा आहे का? नाही. पण संत मध्यस्थाची भूमिका बजावत देवालाही जवळ आणतात आणि लोकांनाही जवळ आणतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. देवाला उठवतात. देवा वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत तुमच्या दर्शनाची बारी लागलेली आहे आणि अजून तुम्ही झोपलेलेच आहात का? उठा ना. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत. उठा देवा, वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत तुमच्या दर्शनाची बारी लागलेली आहेत ना, अजून तुम्ही झोपलेलेच आहात का? देवाला उठवतात. पण देवाला उठवायच्या अगोदर देव उठतोय, डोळे चोळतोय, बघतोय आपल्याला. जर आपलं कामच ते आहे काय, उभा हा भाविका हा साठी, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. म्हणजे आपला उद्धार करण्यासाठीच तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. मग आपलं कामच ते आहे. मग लोक जर आलेतच तर त्यांना दर्शन देणं का आपलं काम आहे. म्हणून देव डोळे चोळीपर्यंत उठतोय. तोपर्यंत संत धावत धावत कुठे येत आहेत? लोकांजवळ येत आहेत आणि लोकांना सांगतात, उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. उठा करा जय जयकार वाद्यांचा गजर, किंवा उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे आपल्याला जाग करण्याचं काम संत करत असतात. म्हणजे संतांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्याबद्दल करुणाभाव आहे म्हणूनच ते आपल्याला जाग करतात की नाही? कारण का? त्यांचं काम तेच आहे. किंवा वैकुंठातून जे आलेत ते याच कारणासाठी आलेले आहेत. आपण सर्व नेहमी ऐकणारी मंडळी आहात. काय म्हटलंय की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आड रानानी धावणाऱ्या जनाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये येतात आणि आपल्याला काय करतात? सन्मार्गाला लावतात. नवे नवे संत बुडते हे जन न देखावे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. आपल्यावर आपल्यावर प्रेम असल्यामुळं संत महात्मे पायाही पडतात. आपल्या पाया पडतात का नाही? लागून या पाया विनवितो तुम्हा, करिटाळी बोला मुखी नाम. देवाचं नामचिंतन करा, आम्ही तुमच्या पायाला लागतो. तुकोबाराय ते आहेत की त्यांच्या पायाला काळ लागतो, आहे की नाही? काळ करी सलाम तुकया घरी नांद तसे. तुकोबारायांच्या घरी काळ नांदतोय. तो काळ आपल्यासाठी आवासून तयार आहे. ते तुकोबाराय तुमच्या आमच्या पाया लागतात का? तर आपण देवाचं नामचिंतन न केल्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दुःख आहे.
आपण संसारामध्ये गुरफटल्यामुळं आपल्या चेहऱ्यावर दुःख आहे आणि या दुःखापासून परावृत्त करण्यासाठी, दुसऱ्या आपल्याला बाजूला करण्यासाठी हे संत काय करतात, आपल्याविषयी करुणा भाकून आपल्याला जागं करतात, शिव्याही देतात ना. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, शिव्या देतात. नवे नवे का शिव्या देतात, तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळल्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत महात्मे आपल्यावर आईसारखं प्रेम करतात. जशी आई आपल्या लेकरांना उन्हामध्ये खेळत असताना मुलांच्या पायाला उन्हाचे चटके लागतील आणि ते चटके लागून त्यांना त्रास होईल आणि तो त्रास होऊ नये म्हणून ती सहज शिव्या देते. ए बाळ्या, उन्हात काय मरतो, सावलीत येऊन मर. मग त्यांनी सावलीत येऊन मरावं अशी त्या आईची इच्छा नसते. तशाच पद्धतीने तुकोबाराय आदीकडून संत महात्मे जे आहेत ते तुम्ही आम्ही नामस्मरण करावं, त्याच्यासाठी तुमच्या आमच्या पाया पडतात, तुम्हा आम्हाला शिव्याही देतात. का? त्याचं कारण फक्त एकच आहे की अंतःकरणामध्ये फक्त काय आहे, करुणाभाव आहे, करुणाभाव आहे. मग बघा, तुम्हाला प्रसंग माहितीच आहे की नादबाबांच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस नादबाबा काशीवरून पाण्याची कावड घेऊन आले आणि उन्हामध्ये एक गाढव व्याकुळ झालेला आहे, मरतोय पाण्या वाचून, त्यावेळेस त्या गाढवाला काय करावं, पाणी पाजावं. रामेश्वरहून कावड आणली होती. बाबांनी सांगितलं की ती कावडीचं गंगेचं पाणी त्या नादबाबांनी त्या गाढवाला पाजलेलं आहे. लोकांनी सांगितलं, अरे एवढी मोठं गंगेचं पाणी तू आणलंय, एवढ्या तीर्थाचं पाणी आणलंय आणि त्या गाढवाला पाणी पाजलं. म्हणे मला त्या गाढवात भगवान परमात्मा दिसत होता. त्याच्यातच माझा रामेश्वर आहे, माझा रामेश्वर त्यामध्येच आहे आणि म्हणून त्याला मी पाणी पाजलेलं. म्हणजे त्या प्राणीमात्राबद्दल ही त्या संत महात्म्यांना करुणा आहे. मुलांबद्दल सुद्धा करुणा आहेच, करुणा आहे. कारण वाळवंटामध्ये एक मुलगा, लहान मुलगा, तो मुलगा दुसऱ्या जातीचा आहे, खालच्या जातीचा आहे, तरीही त्याला कडेवर घेऊन पायाला चटके त्याच्या बसतात, तो रडतोय, तरीही त्या मुलाला कडेवर घेतलं. कारण फक्त एकच आहे की करुणाभाव त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. असे हे संत महात्मे कसे आहेत, भगवान परमात्मा म्हणतात की निर्ममो आहेत, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये ममत्व नाही. कुठल्याच गोष्टीबद्दल त्यांचं माझं माझं नाही आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, सर्व माझेच आहेत, सर्व माझे आहेत, फक्त हे माझे आहेत असं नाही. सर्वांविषयी प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, सर्वांविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याच वस्तूची ममत्व नाही आहे, अंतःकरणामध्ये ममत्व नाही आहे. मग तुम्हाला प्रसंग माहीतच आहे, केंदूरचे कान्होबा पाटक, कान्होबा पाटकांचं चरित्र तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कान्होबा पाटकांची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनांची, कीर्तिमुख त्यांचे नारायण. भगवान परमात्मा संतांची कीर्ती गात असतो आणि त्यांची कीर्ती कान्होबा पाटकांची कीर्ती ऐकून काशीचा विद्वान पंडित, पूर्वीच्या काळामध्ये काही ट्रेन विमान नव्हती, त्यावेळेस पायी पायी कुठे आलेला आहे, केंदूरला आलेला आहे. तिथं आल्यानंतर कान्होबा पाटकांचं घर विचारावं की कान्होबा पाटकांचं घर कुठं आहे. आता संतांचं महात्म्य संत असताना कळत नाहीत, संत जोपर्यंत आहेत तोपर्यंत संतांचं महात्म्य कोणालाच कळत नाहीत. मग अशा कान्होबा पाटकांचा पत्ता विचारल्यानंतर गावच्या लोकांनी सहज सांगितलं, ते झाडाखाली जे बसलेत ना, जे लहान मुलांच्या सोबत खेळतात ना, ते कान्होबा पाटक आहेत. त्या काशीच्या विद्वान पंडिताला वाटलं की हा मी ज्याचं नाव ऐकून होतो तो खूप मोठा साधू असेल,
आणि सदा सर्व काळ नामचिंतनामध्ये व्यस्त असेल, भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्याच्या अंतःकरणामध्ये सतत चालू असेल, आणि हा तर मुलाबाळांच्यात खेळतोय काय असं कोणाला वाटलं? त्या विद्वान पंडिताला वाटलं. त्या विद्वान पंडितानं जवळ जाऊन कान्होबा पाटकानं म्हटलं, तुम्हीच का कान्होबा पाठक? म्हणे हां मीच कान्होबा पाठक, याच देहाला कान्होबा पाठक म्हणतात. असं म्हटल्यानंतर त्या विद्वान पंडितांनी सांगावं, काय सांगावं? की मी तुमची कीर्ती ऐकून काशीवरून इथपर्यंत आलो आहे, आणि मला वाटले तुम्ही फार मोठे साधू आहात, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असाल, पण तुम्ही तर पक्के संसारी आहात. तुम्ही काय मुलाबाळांसोबत खेळताय काय ना, त्याच्यात तुम्ही मग्नही झालायत काय? आता कान्होबा पाठक मुलांसोबत खेळत होते, पण अंतःकरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात ना, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. अंतःकरणामध्ये देवाचं नामचिंतन मात्र चालू आहे. मग तुम्हा आम्हाला संत महात्मे लोकव्यवहाराच्या दृष्टीने जरी कार्य करत असताना दिसले, तरी पण ते संत महात्मे मात्र अंतःकरणामध्ये देवाचं नामचिंतन त्यांचा चालूच असतं. कान्होबा पाठक म्हणतात की मला तू साधू म्हणू नको. काय म्हणतात? मला साधू म्हणू नको, पण आता दुपारी 12 वाजलेत, तुम्ही काय करा, जेवणाची वेळ आहे. आता आम्ही गृहस्थ आहोत, तुम्ही संन्यासी आहात. गृहस्थाश्रमाचं लक्षण सांगत असताना शास्त्रकार म्हणतात, आतिथ्यम शिवपूजनम मिष्टानम पानम गृहे साधू संगमुपाही सततम धन्य गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम तो धन्य आहे की तो साधूचा संग करतो, अतिथीला जेवायला घालतो, मिष्टानम पानम गृहे साधूचा संग करतो, शिवाची पूजा करतो, तो गृहस्थाश्रम धन्य आहे. आता गृहस्थाश्रमाला अनुसरून तुम्ही 12 वाजलेले आहेत, तर आता जेवणाची वेळ आहे, तुम्ही जेवायला थांबा, असं कोणी विचारावं? असं कान्होबा पाटकांनी त्या साधूंना सांगावं. कान्होबा पाटकांना आता ते साधूच विद्वान शास्त्राभ्यास केलेले ते म्हटलायत, निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही. ज्याच्या घरी जेवत नाही म्हणजे का जेवत नाही? तर ही मुलाबाळांमुळं तुला जर साधूपणाला माझ्यापणाला वाव येत असेल तर ही मुलंच नको. म्हणून शेजारी असणाऱ्या विहिरीत कान्होबा पाटकांनी ती मुलं टाकून दिली. धरला मुलगा विहिरीत टाकावं, बुडून विद्यार्थी मुलं मरावे. मग आता तो विद्वान पंडित म्हणतो, तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल जर प्रेम नाही तर तुम्ही जगाचं कल्याण कसं काय करणार? कारण कबीर महाराजांचा एक दुआ आहे ना, वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराही जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराही जाने रे. वैष्णव त्याला म्हटलं जातं जो पीड पराही जाने रे, दुसऱ्याची पीडा जाणतोय, अशाला वैष्णव म्हटलं जातं. आणि तुम्ही कसले साधू? तुम्ही तर काय आहात? तुम्ही तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला प्रेम नाही, तुम्ही कसले साधू? असं त्या विद्वान पंडितांनी सांगावं. कान्होबा पाटकात म्हणतात की मुलं असती तर जेवला असतात का? म्हणे जेवलो असतो. त्यांच्या मंडळीला सांगावं, जेवण बनव, आपल्याकडं साधू आलेत, आणि बनवायला सांगितलं. कान्होबा पाटकांनी जेवणाची पंगतही धरावी. विद्वान पंडिताला सांगावं, बसावं, जेवायला बसा. मुलं असतील का जेवले असते का? एका एका मुलाला आवाज द्यावा आणि मुलगा झोपेतून उठावा आणि येऊन पंक्तीत बसावा. तशा पद्धतीन विहिरीत टाकलेली मुलं येऊन पंक्तीला बसलेले आहेत. तो विद्वान पंडित काय झाला? नतमस्तक झालेला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की साधू हृदय जे आहे, संत जे आहेत, ते संत कुठल्याच प्रकारचा अंतःकरणामध्ये त्यांच्या ममत्व नसतं, निरहंकार असतात. ममत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतं. मग तुम्हाला जर ते कान्होबा पाठक हे अगोदरच्या काळातले साधू आहेत जे आपण पाहिले नाही, पण आता जर आपल्याला जर साधू जर पाहायचे असतील, आत्ताच्या काळामध्ये जर साधू पाहायचे असतील, तर आमच्या संस्थेतील आता जे गुरु जे आहेत, कुरेकर बाबा, वैद्य बाबा, घुले बाबा, यांना पाहावं. यांना पाहिलं की अंतःकरणामध्ये
कुठलाच ममत्व भाव नाही, कुठलाच ममत्व भाव नाही. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे की ढोक महाराजांनी त्यांची 75 साजरी केली होती. कोणाची? घुलेबाबांची, मारुतीबाबांची आणि मोठे बाबांची 75 साजरी करत असताना वारकरी शिक्षण संस्थेपासून जी मिरवणूक काढली होती ती जुन्या पुलावरून नव्या पुलापर्यंत काढली आणि वयानुसार त्यांना दक्षिणाही दिली. वैद्यबाबांना 75,000 रुपये दिले म्हणतात वयनुसार, आपल्या घुलेबाबांना, मारुतीबाबांना दिले आणि मोठे बाबांना पण दिली. पण ते पैसे आपल्याजवळ ठेवले नाही. घुलेबाबांनी त्यांच्या गुरुजीच्या समाधीसाठी दिले. मारुतीबाबांनी संस्था माझी आहे, मी संस्थेचा आहे, तिथं जाहीर केलं की नाही. आणि मोठे बाबांनी त्यांच्या गावच्या मंदिरासाठी दिले. म्हणजे आलेले पैसे ते कधी जवळ ठेवले नाही. जे जे काही आहे ते संस्थेचं आहे आणि संस्था माझी माय आहे, संस्थेसाठीच आयुष्य घातलं. हे अंतकरणामध्ये निर्ममो आहे. निर्ममो, अंतकरणामध्ये कुठलाच भाव नाही. अंतकरणामध्ये माझ्याबद्दल मलाच मिळालं पाहिजे असं कुठलाच भाव नाही. आणि असं जीवन जगत असताना ते द्वेषरहित राहिले की नाही. मारुतीबाबा द्वेषरहित राहिले, कुणाचा द्वेष केला नाही. सर्वांना ज्ञानदानाचं दान ते करत आहेत. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वांना ज्ञानदानाचं दान मारुतीबाबा, आमचे वैद्यबाबा करत होते, घुलेबाबा करत होते. पण अंतकरणामध्ये सर्वांविषयी प्रेम होतं, निर्ममो होते. आणि संत कसे आहेत? निरहंकारी आहे. अंतकरणामध्ये अहंकार नाही. कारण अहंकार हा, भगवान परमात्मा म्हणतो मला अहंकार खपत नाही. कारण प्रमाण तुम्हाला माहिती आहेत, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता एवढा भार देवाला भक्ताच्या अंतकरणामध्ये जरी निर्माण झाला तो मेरू समान त्यांना वाटत असतो. मग ज्ञानोबाराय म्हणतात ना, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. ही ओवी आहे, पण त्याची पुढची ओवी लगेच सांगितलं आहे. तरी प्रौढी बोली न होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. देयावे अवधान, ही माझी विनवणी सलगीची. तुम्ही सर्वांनी अवधान देऊन, लक्ष देऊन ऐकावं, ही माझी विनवणी आहे. ज्ञानोबाराय पसायदानामध्ये सर्वांविषयी प्रेम मागतात. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. किंवा जे अहंकारी आहेत त्यांचा अहंकार नष्ट होते. जे द्वेष आहेत, द्वेषी आहेत त्यांचा द्वेष मस्त नष्ट होते. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. ज्याला ज्याला जी जी इच्छा असेल ती ती त्याला काय होणे पूर्ण होते. ज्ञानोबाराय म्हणतात अंतकरणामध्ये अहंकारच नाही, अहंकारच नाही. आणि सर्वांविषयी प्रेम आहे, सर्वांविषयी करुणा आहे. ज्ञानोबारांना खापर जे मांडे भाजायला पाहिजे ते दिले नाही, पण ते खापर ज्यांनी फोडून टाकलं त्या विसोबा खेचरांना नामदेवरायांची गुरुजी केलं. करुणाभाव आहे, करुणाभाव आहे. त्यांनाही प्रसाद दिला आणि प्रसाद देऊन त्यांनाही मुक्त केलं. अहंकार कुणाच्याच बद्दल त्यांना अहंकार सहन होत नाही. मग अर्जुनालाही अहंकार झाला होता की माझ्यासारखा धनुर्धारी कोणीच नाही. पण अर्जुन हा भक्त आहे आणि माझ्या भक्ताला अहंकार जर झाला तर तो देव काय करतो, माझ्या भक्ताचा अहंकार कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो दूर करत असतो. मग तुम्हाला प्रसंग माहिती आहे की हनुमंतरायांना त्याची परीक्षा घ्यायला सांगितली. कारण पुढं ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू, तो सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावर हनुमंतरायांची गरज आहे पुढं. म्हणून भगवान परमात्म्याने त्या हनुमंतरायालाच परीक्षा घ्यायला लावली. परीक्षा घ्यायला सांगितली की जा आणि फक्त तू त्यांची परीक्षा धनुर्धारी अर्जुन सांगतोय ना माझ्यासारखा धनुर्धारी कोणीच नाही. मग हनुमंतरायांनी साधूचं वेश धारण करावा आणि सांगावं. काय त्या देवाला कळत नव्हतं. अर्जुनाने सांगावं
की सेतुबंधनाला मी नुसतं बाणाने जरी सेतुबंधन केलं असतं तरी पण सर्व वानर सेना लंकेमध्ये जाता आली असती. हे दगडाचं सेतू करायची गरजच नव्हती असं कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतो. पण हनुमंतराया काय करतात? त्यांचा ते म्हणतात मी एकलाच वानर एक फक्त आहे. एकाच वानराची नुसतं पाय जरी ठेवला हनुमंतराने तरी तो सेतू नष्ट झाला. पण भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले आणि सांगितलं की तुम्ही पैंज लावले मान्य आहे, पण ती पैंज लावत असताना तिथं कोण आहे का नाही? साक्षी कोण आहे? म्हणे साक्षी कोणीच नाही. म्हणे आता परत करा. आणि तिथं अर्जुनाचा विजय व्हावा हे भगवान परमात्म्याची इच्छा होती. आणि मग तिथं सुदर्शन चक्र खाली धरावं आणि त्या सेतूचं रक्षण करावं. मग मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अहंकार जो आहे तो भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण जरी झाला तरी तो देव काय करतो? त्या भक्ताचा अहंकार नष्ट करतो. आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये अहंकार हा येतच नाही. ते कसे असतात? अहंकार रहित असतात, निरहंकार असतात. आणि निर्ममो निरहंकारस समदुःख सुखक्षमी. ते कसे असतात? सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाची, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाची. तो भगवान परमात्मा ते संत जे आहेत ते कसे आहेत? सुख दुःख समान मानणारे आहेत. मग तुकोबारा म्हणतात ना, निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा. आमची निंदा जरी केली तरी आम्हाला त्याचं काहीच नाही, आम्हाला वंदन जरी केलं तरी आम्हाला त्याचा अहंकार नाही. म्हणजे आम्हाला काहीच नाही त्याचं, कारण त्यांचं अंतःकरणच तसं आहे की ते काय करतात? त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वांविषयी प्रेम आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये सुखदुःख समान मानणारे आहेत. ते सुख झालं म्हणून आनंदाने डोलत नाही आणि दुःख झालं तरी पण दुःखी होत नाही. मग तुम्हाला प्रसंग माहीत आहे की दुष्काळामध्ये एकुलती एक पत्नी वारली, एक मुलगा वारला, तरी पण तुकोबारा काय म्हणतात? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली. बरं झालं बाबा. आणि आपलं जर असं घडलं तर आपण काय म्हणतो? देवाचं आमच्यावर लक्ष नाही, काहीच. आता याच्या पुढं देवाची भक्तीच करायची नाही. का? तर देव आमचं काहीच करत नाही आपल्याला दुःख झाल्यावर. आणि संत मात्र दुःख झालं तरी पण मात्र काय आहेत? आनंदीच राहतात. त्या दुःखाचा ते उपभोग घेतात. मग ज्ञानोबाराय उदाहरण देत असताना त्या ज्ञानेश्वरीवर विवेचन करत असताना अनेक दृष्टांत दिलेले आहेत. काय? गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, हे नेनेची गा करू तो ये जैसे. म्हणजे पाण्याचं उदाहरण दिलंय की पाणी असं विचार करत नाही का व्याघ्र हा काय आहे? हिंस्त्र पशु आहे. तो काय करतो? प्राणीमात्रांना खातोय, त्रास देतोय, मग त्याला विष होऊन आपण मारू असं पाणी विचार करतोय का? असं पाणी विचार करत नाही. पुन्हा गाईला पाणी तहान लागले म्हणून पाणी पिऊन तिची तहान भागू असं पाणी विचार करत नाही. किंवा काय म्हटलं की तेवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर. बघा, आपण घर बांधत असताना पहिल्या दिवशी भूमिपूजन करतो ना. भूमिपूजन करत असताना भूमिपूजनामध्ये त्या पृथ्वी मातेला सांगतो की माते, आता इथं आम्ही तुला खणणार आहोत, फार मोठा खड्डा करणार आहोत आणि इथं माझी स्वतःचं घर निर्माण करणार आहे. पण तुला जरी त्रास होणार असेल तरी पण तुम्हाला काय कर? क्षमा कर. आणि पृथ्वी माता ती क्षमा करत असते. म्हणून पृथ्वीशी पवाडू अंगी आणि संतोषा उत्संगी दिधले घर, आपल्याला पूर्ण घराची ती जागा देते. मग भूकंप जरी आला तरी पण ती पाडू देत नाही. भूमिमाता आपलं संरक्षण करत असते. असे संत महात्म्यांचं लक्षणं सांगत असताना पुढे 14व्या श्लोकात सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात की संत कसे आहेत? संतुष्ट आहेत. संतुष्ट सततम योगी
यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पिति मनोर्बुद्धिर योमद्भक्त समे प्रियाः. असे भक्त मला प्रिय आहेत. कसे? जे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, त्यांच्या चित्तामध्ये सदा समाधानताच आहे. सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दुतयमाची. किंवा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. त्यांच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ काय आहे? समाधानताच आहे. का? तर संतुष्ट आहेत, त्यांना समाधान आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आणि मग असे संत महात्म्याचं वर्णन करत असतात ना, यस्मान्नो द्विजेते लोकांनो द्विजेते चयः हर्षामर्ष भयोद्वेगर योमद्भक्त समे प्रियः. पुन्हा ज्ञानोबा म्हणतात अनपेक्ष सुचिर दक्ष. ते अनपेक्षित आहेत, सुचिर दक्ष आहेत की मला मिळावं, माझा मान सन्मान व्हावा अशी त्यांची कधीच इच्छा नसते. ते कारण बाकी दुसरे जे आहेत तिथं त्यांचा आपण जर काय करावं लागतं, अगोदर गुणगान गावं लागतं, त्यावेळेस आपल्याला मिळत असतं. ज्ञानोबा म्हणतात की अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनगतवितः सर्वारंभ परित्यागी योमद्भक्त समे प्रियः. जयाच्या ठाई पांडावा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चाडावा जयाचे असणे. मग ज्ञानोबा उदाहरण देतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय क्षीर परी वेचावे लागी शरीर ते गावी. काशी क्षीर आहे मोक्ष देण्यासाठी, पण तिथं काय करावं लागतं? आपलं शरीर वेळ करावा लागतो. किंवा हिमवंतू दोष काय परी जीवित्वाची हानी होय तैसे सुचित्व नव्हे सज्जनांचे म्हटलंय. म्हणजे सज्जन जे आहेत ते सज्जन तसं नाही, पण मात्र काय हिमवंतू जो आहे हिमालयामध्ये जावं लागेल, तिथं साधना करावी लागेल. आणि ती साधना करत असताना त्या साधनेमध्ये जर आपण जिंकलो तरच आपल्याला ती फलदायी ठरत असते. पण का? तर तेथं जीवित्वाची हानी होईल. कारण हिमालयामध्ये गेलो तर तिथं साधना करत असताना काय होईल सांगता येईल का? नाहीच. आपल्याला परत माघारी येत नाही. किंवा ज्ञानोबा म्हणतात ना, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. जर योग मार्गानेच गेलो आपण तर आपल्याला दुःखच आहे, पण भक्ती मार्गाने गेलो तर आपल्याला आनंद आहे. भक्ती मार्गाने जर आपण गेलो, भक्ती देवाची केली तर आनंदच आहे. आणि मग ह्या भगवान परमात्म्याची आपण जर भक्ती करत राहिलो तर आपल्याला आनंद ही म्हणजे आनंद जरी दुःख जरी असेल तरी पण दुःखाचं स्वरूप आनंदात होईल. का? ज्ञानोबा म्हणजे अभंग आपण ऐकून आहात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होईल. पण केव्हा? तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आपण करावं असं संत महात्मे आपल्याला सांगतायत. मग ते नामस्मरण करत असताना आपण कसं केलं पाहिजे? आवडीनं केलं पाहिजे, निष्ठेने केलं पाहिजे. जरी दुःख आलं तरी पण त्या देवाला सोडलं नाही पाहिजे. कारण दुःख गेल्यानंतर आनंद हा आहेच. रात्र संपल्यानंतर दिवस हे येणारच आहे. हे कृपाळ सुखदुःख समान अवघा देवाचा कृपाळ. सुखदुःख हे देवाचंच कृपा आहे आणि हे होणारच आहे. हे चक्र आहे, या चक्रापासून मुक्तता होणारच आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे? धीर धरला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये धीर धरून आपण जर देवाचं नामचिंतन करत राहिलात तर तो देव काय करतो? योगक्षेम वाहाम्यहम. तो आपला योगक्षेम वाहतो की नाही? कोरोना काळ गेला, या कोरोना काळात आपण देवावर विश्वास ठेवला आणि देवावर विश्वास ठेवल्याचा परिणाम देवाने आपल्याला तारलेला आहे. पण ज्याचा देवावर विश्वासच नाही ते मात्र गेलेले आहे. मग फक्त जीवनामध्ये जगत असताना आपण एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपल्याला जे दुःख आहे हे दुःख काहीच नाही. काय म्हटलं? हे जे दुःख आहे ते आपल्याला काहीच नाही. एकच उदाहरण आपण पाहायचं, एकच अभंग लक्षात ठेवायचा. कोणता? पाहाते पांडव अखंड वनवासी
पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. त्या देवाची आठवण ते भगवान करत असतात. पाहते पांडव, त्यांना किती दुःख आहे, जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत दुःखच आहे की नाही. विषाचे लाडू खायला घालायचा प्रयत्न, लाक्षागृहामध्ये घालून जाळण्याचा प्रयत्न. तो दुर्योधन त्या पांडवांचा नाश करण्यासाठी एवढा तत्पर होता, एवढा तत्पर होता. केवढा तत्पर होता. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्यांनी आषाढी ते कार्तिकी चातुर्मास कोणाची सेवा करावी, दुर्वास ऋषींची सेवा करावी. आणि त्या दुर्वास ऋषींची ज्याच्या नावातच अर्थ भरलेला आहे, काय, दुर्वास, ज्याचा संग नको, ज्याला जवळ नको, अशा दुर्वासाची सेवा. कारण एखादी सेवा जर कमी पडली तर ते क्रोधायमान होतील आणि शाप देतील. मग अशा दुर्वास ऋषींची सेवा दुर्योधनाने करावी. आणि दुर्योधनाने केल्यानंतर तो दुर्योधन काय करतोय, दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. आता प्रसन्न संत प्रसन्न झाल्यानंतर, साधू प्रसन्न झाल्यानंतर आपण त्यांना काय मागितलं पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताची समाधानता करा. काय काय हे खंड येईल कर्म, माझं जे कर्माची खंडना होईल का, असं ते साधूंना मागावं, त्यांना साधूंना विचारावं. बरोबर की नाही. पण त्या दुर्वास ऋषींनी, दुर्योधनाने दुर्वास ऋषींना सांगावं, दुर्वास ऋषींनी विचारावं तुला काय पाहिजे ते माग. त्या दुर्वास ऋषींना मागणी कोणती केली तर 60,000 शिष्यांसह कुठं जा, पांडवांजवळ जा. आणि कधी जा, संध्याकाळच्या सत्रात जा. कारण सूर्यापासून मिळाली जी थाळी आहे त्या थाळीच्या माध्यमातून काय होईल, ते अन्न मिळणार नाही सूर्यास्तानंतर. म्हणजे हे क्रोधायमान होतील आणि क्रोधायमान झाल्यानंतर यांना शाप दिला जाईल. आणि शाप दिला का आपोआप काटा निघून जाईल. पण दुर्वास ऋषी दुर्योधनाला म्हणतात, अरे दुर्योधना, तू मागणं तरी काय केलंस, मागणं चांगलं मागावं. इतरांविषयी द्वेष मत्सरने मागण्यापेक्षा चांगलं व्हावं असं मागणी करावी. कारण त्यांचा रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे, त्यांचं काहीच होणार नाही. पण तुझी इच्छा आहे म्हणून मला जावं लागेल. आणि मग 60,000 शिष्यांसह जावं. तुम्हाला प्रसंग माहीतच आहे की काय, धावसी लवलाही शाखा देठ घेऊन, ती द्रौपदी भगवान परमात्म्याला आवाज देते आणि म्हणते, तो भगवान परमात्मा त्या पांडवांचं रक्षण करण्यासाठी देठ फक्त पान खाऊन तृप्त होतोय. आणि त्या दुर्वास ऋषी स्नान करायला गेले, तिथं तृप्त होत आहेत. भीम कठीण आहे, हा जेवलो नाही तर मारेल म्हणून परस्पर तिकडनंच पळून गेले 60,000 शिष्यांसह. बरं ना. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की या पांडवांना किती दुःख होतं, किती दुःख होतं, तर महाभयानक दुःख होतं. पण तरी पण त्या पांडवांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. आणि नामचिंतन करत 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 हा संसारच देवापायी त्यांनी वाहून घेतला. आणि मग ज्ञानोबाराय तर म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबारांनी संसार केला का, संसार केला नाही. पण ज्ञानोबाराय काय म्हणतात, आजी संसार सफल झाला गे माये. पण केव्हा, देखिले पाय विठोबाचे, त्या विठोबाचे पाय पाहिले आणि माझा संसार सफल झाला. मग आपला संसार कोणता आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हा संसारच आहे. या संसारापासून जर आपल्याला मुक्तता करून घ्यायची असेल तर विठोबाचे पाय आपण पाहिले पाहिजेत, साधूच्या संगतीमध्ये राहिलो पाहिजे. मग अशी लक्षणं सांगत असताना, शमशत्रौच मित्रेच तथा मानापमान यो न हृष्यती न द्वेष्टी न कांक्षती. ते द्वेष करत नाही, रागावत नाहीत, त्रास दिला तरी रागावत नाही, आणि हृष्यती हर्षयमान पण होत नाही. मग तुकोबारांच्या अंगावर पाणी टाकलं तरी पण ते
गरम उकळतं पाणी टाकलं तरी पण ते क्रोधायमान झाले नाहीत, म्हणजे रागावले नाहीत. शमशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. मग शीतोष्ण सुख दुःखेषु योमद्भक्त समे प्रिय. आणि मग तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतील भक्तिमान मी प्रियो न रहा. तुल्य निंदा स्तुती, ते कुणाची निंदाही करीत नाही, कुणाचं वंदनही करत नाहीत. असे हे जे संत महात्मे आहेत, हे संत महात्म्यांची लक्षणं सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात, एतु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धया मत्पर. काय म्हटलंय? श्रद्धया मत्परा योमत भक्ती प्रिया. हां, मला ते स्वरूप प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? किती प्रिय आहेत? तर ज्ञानोबारा म्हणतात, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे भक्ताचं चरित्र जे गातात ते मला कसे आहेत? अतिशय प्रिय आहेत. केवढे प्रिय आहेत? तर माझ्या प्राणाही पेक्षा प्रिय आहेत. मग तुम्हाला प्रसंग माहिती आहे की कृष्ण भगवान परमात्मा आता अवताराला येणारच आहेत. असा कृष्ण भगवान परमात्मा अवताराला आले आणि हे कोणाला कळालं? आपल्या कंसाला कळालं. आणि कंसाने काय करावं? राक्षस पाठवावे मारण्यासाठी. मग पुतना मावशी कंटक केली, मारली तिला. त्याच्यानंतर बरेच दैत्य मारले गेले. एक दैत्य ब्राह्मण वेश धारण करून आला. महाबळ नावाचा दैत्य ब्राह्मण वेश धारण करून आला आणि यशोदा मैयाजवळ आला आणि यशोदा मैयाला म्हणतो की मी भविष्य सांगणार आहे. आता गर्गाचार्यांनी सर्व भविष्य सांगितलं होतं की हे भगवान परमात्मा आहेत, हे सर्वांचा काय करणार आहेत? दृष्टांचा संहार करणार आहेत आणि भक्ताचं रक्षण करणार आहेत. हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. तरी पण हा काय म्हणतो? हा मूळ नक्षत्रावर जन्माला आला आहे, हा काळा आहे, हा यादव कुळाचा नाश करणार आहे. आता ब्रह्मशापाचं निमित्त करून नाश तर त्यांनी केलाच नाही असं नाही, पण हा काळा आहे. यशोदामय कृष्ण भगवान परमात्मा म्हणतो चालेल, काही हरकत नाही, मला शिव्या देतो ना चालेल. पण यशोदामया म्हणते कालच गर्गाचार्य येऊन गेले आणि त्यांनी तर सांगितलं हा भगवान परमात्मा आहे, मग त्यांनी सांगितलेलं भविष्य खोटं आहे म्हणे. असं सांगितल्यानंतर गर्ग तो चुकला गणिताशी असं म्हटल्याबरोबर विटंबिला भट दिला पाटीवरी पाट. त्याची विटंबना केली पण त्याला मारलं नाही. का मारलं नाही? त्यांनी गोपीचंदन कपाळाला लावलं होतं आणि गोपीचंदन जो कपाळाला लावतो भगवान परमात्मा म्हणतो की मी त्याला मारत नाही, ते माझे प्रिय आहेत, ते मला प्राणाईपेक्षा प्रिय आहेत. ब्राह्मण वेश धारण करून आला आहेस, ब्राह्मण माझी तनू आहे, मला ते माझ्या प्राणाईपेक्षा प्रिय आहेत. म्हणून असे जे भक्त आहेत, जे निर्ममो आहेत, निरहंकारी आहेत, अद्वेषी आहेत, तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी आहेत, असे भक्त जे आहेत ते मला कसे आहेत? माझ्या प्राणाईपेक्षा प्रिय आहेत. असं भगवान परमात्मा या भक्ताचं लक्षण सांगत असताना या 12व्या अध्यायामध्ये सांगत असतात. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि येथेच सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते पुरते करुणी घ्यावी तुमचे विनिमितसे. पायाच्या प्रसादे काही बोलवले विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत अंगी. माझ्याकडून जे काही चुकीचे शब्द आले ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर आले ते संस्थेच्या माध्यमातून, गुरुवर यांच्या माध्यमातून, मुखातून आलेलं तुमच्यापर्यंत पोहोचणे केलेलं आहे. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजन मायेबापे. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्म. आणि तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. तुम्ही हे जे बाळ स्वरूप मला इथं या गादीवर बसवलं आणि माझं बालक बापाची आता तिरगे आणि बापा तेच जेवू लागे की संतोष लेणे वेगे मुखची ओढवी. तशा प्रकाराने तुम्ही सर्वांगाचं कान एवढा गोंधळ गडबड असताना ऐकलं. हे तुमचं प्रेम आहे. असंच प्रेम विश्वमाऊली ज्ञानोबारांचं माझ्यावर राहो, तुमचं सर्वांचं प्रेम राहो ही माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि धन्य आजी दिवस माझ्या जीवनातला फार मोठा धन्य भाग्याचा उदय. ते हे जोडे संत पाय उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. असं ज्ञानोबारांच्या चरणी
ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.